मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरी, स्वतंत्र आरक्षणाची शिफारस. मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर. विशेष अधिवेशनात मांडणार विधेयक. राज्य मागासवर्ग आयोगाने आपला सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालात राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकार या शिफारशीच्या आधारे 20 फेब्रुवारीला बोलवलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडणार आहे. एका दिवसात या विधेयकावर चर्चा करून ते मंजुरीही करून घेतले जाणार आहे. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विधेयकाचे कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांना अहवाल सुपूर्द. सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यात आले आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य सचिव आदी उपस्थित होते. सादर झालेल्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सकारात्मक असून कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता देता येईल, असे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असे म्हणाले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.